व्यवस्था करावी लागली। सरकारनं खरं तर आत्मचिंतन केलं पाहिजे, परंतु शासन व्यवस्था अजून जागी झालेली दिसत नाही। आज या एल्गार मेळाव्यामध्ये जे ठराव झालेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचा म्हणजे म्हणतात 10%, पण मी प्रत्यक्षामध्ये कालपासून अनेक बागा बघितल्या, 5% सुद्धा फळ दिसत नाही ही स्थिती आहे। तेव्हा हेक्टरी 5 लाख रुपये अथवा गुंठ्याला 5,000 रुपये या पद्धतीनं थेट नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय सरकारनं तातडीनं घ्यायला पाहिजे। त्याचबरोबर ज्यांनी पीक कर्ज काढलेलं आहे आंब्यावर, ते कर्ज तातडीनं गोठवून येणाऱ्या 30 जूनला शासन 30 जूनच्या आत जो कर्जमाफी जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये हे थकीत नसलं तरी सुद्धा आंब्याचा समावेश करून ते संपवावं आणि ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या चौपट नुकसान भरपाई द्यावी असे आणि अन्य काही अत्यंत महत्वाचे असे ठराव आजच्या या एल्गार मेळाव्यात झालेले आहेत। व्यापाऱ्यांनी जर का शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला वसुलीसाठी, तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या व्यापाऱ्यांना नीट करेल। हीच परिस्थिती कीटकनाशक आणि बुरशीनाशक विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनाही इशारा देतो। भरमसाठ नफा कमवून तुम्ही आतापर्यंत कमावलेला आहे, आता यावेळी जरा सबुरीनं घ्या, शेतकऱ्यांना तगादा लावू नका। हा दिलासा या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। येत्या 12 मार्चला आम्ही 20 दिवस सरकारला निर्णय घ्यायला वेळ दिलेला आहे। 12 मार्चच्या आत सरकारनं ठोस भूमिका स्पष्ट करावी। विधानसभेचं अधिवेशन होतंय, अर्थसंकल्प मांडला जातोय। अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोकणातल्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, एवढ्या कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर करतो असं अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये जर आम्हाला ऐकायचं आहे। अन्यथा 12 मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रचंड मोठा महामोर्चा काढायचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे आणि त्या महामोर्चानंतर एक दिवस मोर्चा काढला म्हणून नव्हे, तरी सुद्धा जर का याच्यातून काही उत्तर सुटलं नाही तर त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत आम्ही रोखून धरू, परंतु आता आंबा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंबा बागायतदार संघ, व्यापारी संघ आम्ही सगळेजण संयुक्तरित्या सगळे गट तट, यात राजकारण नाही काही नाही, ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांनी आधीच प्रश्न सोडवावा। आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहोत, परंतु आता आंबा उत्पादकाला वाऱ्यावर आम्ही जाऊन देणार।